आज तुम्हाला घेऊन आलेली आहे एक अशा ठिकाणी जिथे तुम्हाला अस्सल महाराष्ट्रीयन चव चाखायला मिळेल आणि ते पण आपल्या मातीच्या भांड्यात। तर मी तुम्हाला आज घेऊन आली आहे कांदिवलीला आणि ठाकूर विलेज इथे। तरी ह्या रेस्टॉरंटला आपण बघू शकता इथे ऑथेंटिक महाराष्ट्रीयन जेवण तुम्हाला अगदी पारंपरिक आणि घरगुती चवीचं खायला मिळेल। तर चला माझ्यासोबत, मी तुम्हाला घेऊन आले आहे कांदिवलीला आणि त्यांचं आता आपण मातीच्या भांड्याची चव आणि ते पण आपलं अस्सल महाराष्ट्रीयन जेवण। तर चला आतमध्ये आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा तिथे स्वाद कसा आहे ते बघूयात। आणि हो, तुम्हाला सांगायचं झालं तर हे बघा, ठाकूर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज रिसर्च जस्ट याला लागूनच हे आपलं तर्री रेस्टॉरंट आहे। हे बघा, हे आले आपला भरलेला बोंबील। तर हे बघा किती छान मस्त असा भरलेला आहे। यामध्ये स्टफिंग बघा किती छान आहे। हे बघा, मस्त असं हिरवं वाटण यामध्ये टाकलेलं आहे, दिसते तुम्हाला हे? हे बघा, तर चला आता हे खायला कसं वाटतं ते बघते। हो हो, खूप गरम आहेत हे बघा। आणि सोबत याच्या आम्हाला मिळाली आहे चटणी, हिरवी चटणी। मस्तच आहे, कुरकुरीत अशी बोंबील आणि आतमध्ये अगदी त्याला स्टफिंग केलेली आहे हिरव्या वाटणाची आणि सोबत लिंबू दिलेला आहे। चव एकदम भारी आहे। ठेचा असा त्याचा टेस्ट असा एकदम, ठेचा कसा असतो ठेचा आपला, मस्तच एकदम तोंडाला म्हणजे असं टाकताच विरघळणारा असा हे आपला बोंबील, स्टफ बोंबील असा इथे आहे आणि खूप सुरेख असा बनलेला आहे। टेस्टला अप्रतिम असा आहे। एकदा खाल तर प्रेमात पडाल। स्टार्टर तर मी तुम्हाला खाऊन दाखवलेलं आहे। आपलं स्टफ बोंबील, अगदी ठेचा भरलेला स्टफ बोंबील असा कुरकुरीत आणि स्पायसी असा आपला स्टफ बोंबील आपण आता खाल्लेला आहे। फ्रेंड्स, हे आहे आपला कोल्हापुरी काळं मटण। बघा कलर, बघा किती मस्त असा टेम्पटिंग कलर आहे आणि पीसेस बघा, यामध्ये मस्त अशी पीसेस दिलेले आहे आणि हे आहे आपला कोल्हापुरी काळं मटण। हे बघा, तर चला आता हे खाऊन बघूयात की खायला हे कसं आहे। लिंबू जरा आपण इथे पिळून घेऊया। तर फ्रेंड्स, खूप छान आहे इथला हे बघा टेस्ट। सोबतीला ह्या आपल्या तांदळाच्या भाकऱ्या आणि हे काळं मटण। तर चला आपण आता खाऊन बघूयात। अप्रतिम चव, मस्त मटण शिजलेलं आपण बघू शकता आणि टेस्ट पण खूप सुंदर, भारी चव। आणि ही जी ग्रेव्ही आहे खूपच सुरेख, काळं वाटण
काळ्या वाटणातलं हे मटण खायला अप्रतिम आहे. तुम्ही एकदा इथे येऊन तुम्ही स्वतः खाल ना तेव्हा बोलाल, कारण खूपच सुरेख आहे. आपल्या कोल्हापूरची ही खासियत आहे काळं मटण. ते आपल्याला आता आपल्या मुंबईतच भेटतं आहे आणि आपल्याला आता बाहेर जायची गरज नाही. इतकं सुंदर आणि टेस्ट अप्रतिम, खूपच सुरेख. आता तुम्हाला सांगितलंय मी, आता टेस्ट केलं होतं यापूर्वी स्टार्टरमध्ये ठेचा भरलेला बोंबील, अगदी कुरकुरीत आणि ठेचा एकदम मस्त असा झणझणीत ठेचा भरलेला बोंबील मी दाखवला. त्यानंतर काळं मटण थाळी आम्ही तयार केली. आणि आता हे बघा पापलेट थाली. पापलेटचा साईज तुम्ही बघू शकता, माझ्या पंजापेक्षा पण तो असा मोठा असा पापलेटचा साईज आहे. आणि सोबतच हे प्रॉन्स करी यांनी इथे दिलेली आहे. आणि जवळची चटणी इथे बघा, सुका जवळ जो असतो ना तो इथे दिलेला आहे. इंद्रायणी राईस आहे, चपाती आहे, कांदा आहे, लिंबू आहे आणि आपली सगळ्यात फेवरेट अशी सोलकढी आहे. तर आता मी बघते तर याची चव कशी आहे, कारण मला यामध्ये इथलं कोल्हापुरी काळं मटण फारच चवीला टेस्ट होतं. तर चला बघूया. पहिला आपला हा जवळा, हे बघा जवळा इथे टेस्टला कसा आहे तो बघतो. मस्त आहे, अगदी बारीक जो असतो ना जवळा, त्याची इथे चटणी आहे, एक नंबर आहे. पापलेट तुम्ही बघू शकता किती मस्त टेम्पटिंग असं दिसतंय आणि साईजला पण छान आहे. केळीच्या पानावर यांनी इथे दिलेला आहे. तर चला आता बघू चवीला हा कसा आहे. मस्त असा भरलेला पापलेट आहे, बघू शकता तुम्ही. आणि कलर बघा किती छान असा आहे, खूप फ्रेश असा हा मासा आहे. तर चला बघतोय आता हा खायला कसा आहे. वाव, लय भारी, एक नंबर. कारण माशाची चव पण फार छान आहे. तर फ्रेंड्स इथे मी स्टार्टरमध्ये ठेचा बोंबील आणि काळं मटण आणि इथे हे सी फूड आपलं पापलेट थाली, याची पण चव मला खूप भारी वाटली. आणि सोबतीला हा प्रॉन्स करी इथे दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा छोटे छोटे प्रॉन्सचे इथे पीसेस आपल्याला दिसतात आहे. तर चला यामध्ये पण बघते हे खायला कसं आहे. प्रॉन्स करी इथे दिलेली आहे. मस्त. सोबतीला थंड असा हा कोकम सरबत, सोलकढी. तर फ्रेंड्स हे सगळं तुम्ही बघितलं किती छान आहे. प्रेझेंटेशन पण फार सुंदर आहे. ॲम्बियन्स तर आहेच आहे. सोबतीला इथे आपल्या अस्सल महाराष्ट्रीयन चव तुम्हाला चाखायची असेल तर तुम्ही इथे नक्की एकदा व्हिजिट करा. इथे ठेचा भरलेला बोंबील हा मस्ट आहे असा मला वाटला. काळं मटण पण फार सुरेख होतं आणि सोबतीला आपला हा पापलेट आहेच. तर इथे अजून एक युनिक गोष्ट आहे, सर्व हे मातीच्या भांड्यात आपल्या पारंपरिक याच्यामध्ये हे सगळं इथे सुंदर विथ ॲम्बियन्स, मातीच्या भांड्याची चव आणि प्लस यांच्या मसाल्याची चव एक नंबर, अप्रतिम असं कॉम्बिनेशन इथे झालेलं आहे. जर तुम्हाला देखील असंच एन्जॉय करायचं असेल, अशी आपली अस्सल महाराष्ट्रीयन चव जर चाखायची असेल तर तुम्हीसुद्धा इथे व्हिजिट करा. आणि हे आहे आपल्या कांदिवली ईस्टला ठाकूर विलेजला, तर नक्की व्हिजिट करा. आता आम्ही आमचं जेवण फिनिश केलं. जेवण एक नंबर होतं. आणि तुम्हाला सांगायचं झालं तर हे सोमवारला बंद असतं, ऑल डेज यांचं ओपन असतं आणि हे आपल्या कांदिवलीमध्येच आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला जर आज आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.